हाय फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर सकाळची आमची कामं सगळी आवरलीत आणि जेवण करायचं राहिले. सकाळी नाश्ता केला होता पण ब्लॉग नव्हता घेतला. म्हटलं सगळं काम आवरल्यावरच ब्लॉग घ्यावा. तर बसले आता आम्ही आणि भात करायचा राहिलेला, तर मी भात टाकला आहे करायला. आणि लाडू जे केलेले होते ते असे हवेला ठेवलेत, कारण ते बंद डब्यात मग बुरशी येते त्याला, म्हणून तर हवेला ठेवले तसं झाकण काढून. तर आता जेवण करायचे आणि मामा आई बाहेर गेलेले, ते पण आलेत. आणि आता आम्ही सगळे नंतर जेवायला बसतो. तर आरूला झोपवत होते तर नाही झोपला, तो गेलाय बाहेर. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय, ते काय वेगवेगळं करायला ॲक्टिव्हिटी भेटतात ते. तर ब्लाऊज शिवायचा होता एक, पण बघू आता वेळ भेटला तर शिवेन, नाही तर कॅन्सलच होईल ब्लाऊज शिवायचं. तर आत्ता वाजलेले 4:30 आणि मामांचा डबा वगैरे केला आणि मामांना डबा दिला. तर पोळपाट आणल्या आत्याने नवीन, बरेच दिवस झालं, पण त्याला हळद आणि तेल मिक्स करून लावायचं राहिलं होतं. आणि तर हा बघा, हा पोळपाट आणला आणि मी त्याला जरा धुवून घेतले, कारण बरेच दिवस झालं ठेवलेला, त्यामुळे त्याच्यावर जरा धूळ बसली होती. आणि मी एका प्लेटमध्ये आपलं गोड तेल जे असतं जेवणासाठी आपण वापरतो ते गोड तेल, आणि त्यात हळद मिक्स केली. आता पोळपाटाला लावते. त्याने काय होतं की आपला पोळपाट जो आहे ना, आणि नवीन पोळपाट जरा रफ असतो आणि त्यामुळे तेल हळद लावल्यावर जरा सॉफ्ट होतो आणि आपल्याला चपाती पोळ्या वगैरे करायला सोपं जातं. त्यामुळे मग आत्या बोलली होती की पोळपाटाला तेल आणि हळद लावून मुरायला ठेव. तर मी लावत होते आणि पोळपाट सगळं तेल ऑब्झर्व करत होता. आता ते मला दाखवता नाही आलं, कारण मी एका बाजूला फोन ठेवलेला आणि सनी दरवाजातच होता. तो म्हणत होता काय करते, तर मी त्याला सांगत होते की पोळपाट बघ ना कसं तेल ऑब्झर्व करून घेतोय सगळं. तर खालच्या बाजूने लावायचं का नाही मला माहिती नव्हतं. आत्या फक्त म्हणलेली पोळपाटाला लाव म्हणून, पण मी खालच्या बाजूने पण लावलं, कारण पोळपाट धुताना आपण खालच्या बाजूने पण धुतो आणि मग तेलाने पाणी पटकन घसरून जाईल. आणि मला असं वाटत होतं की खालच्या बाजूने लावल्यावर पोळपाट जरी धुतला तरी पाणी लगेच ऑब्झर्व नाही करून घेणार पोळपाट, कारण तेल असेल त्याच्यात, त्यामुळे ते असं पटकन पोळपाटावरून पाणी घसरून जाईल. त्यामुळे मग मी खालच्या बाजूने पण लावलं परत. तर तुम्ही पण ही ट्रिक नक्की यूज करा, कारण आत्याचा अनुभव आहे की असं तेल म्हणजे नवीन पोळपाटाला तेल आणि हळद मिक्स करून लावल्यावर पोळपाट बरेच दिवस टिकतो आणि त्याला चिऱ्या वगैरे जे पडतात ते पडत नाहीत. तर फायनली माझं पोळपाटाला तेल आणि हळद लावून झालं. तर पोळपाट बघा कसं छान दिसायला लागलं आहे. तर आता मी ह्याला मुरत ठेवते आणि आरू झोपलेला. खिडकी पण पॅक केलेली, त्यामुळे घरात अंधार झाला होता. आता मी बसले कपड्यांना इस्त्री करायला. तर बरेच दिवस झालं कपड्यांना इस्त्रीच केले नव्हते, म्हणजे एकत्र असा एकदम जो ढीग आम्ही इस्त्री करतो कपड्यांचा तसा केलाच नव्हता. जसं लागल तसं एक एक ड्रेसच इस्त्री करत होतो. पण मामांना पण डबा दिलेला आणि मी फ्रीज होते जरा वेळ. संध्याकाळचा स्वयंपाक म्हटलं निवांतच करायचा, त्यामुळे बसले होते आणि पूर्ण सगळे कपाटातले जे लागतात डेली यूजसाठी मामांचे आणि आहोंचे कपडे ते काढले आणि प्रेस करत बसले होते. तर तुम्हाला दाखवते मी केवढी कपडे इस्त्री करते ते. तर हे बघा, एवढी कपडे इस्त्री करायला काढलेली मी. सनी त्याचं ऑफिसचं काम करत होता, दीदी आणि आरू TV बघत होते.